नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणाऱ्या व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणात भाजपचे नेते विजय चौधरी यांच्या अडचणी वाढल्यात। भाजपचे माजी महामंत्री आणि उत्तर महाराष्ट्र समन्वयक राहिलेले विजय चौधरी यांना अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे आणि न्यायालयाने त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुद्धा सुनावली आहे। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्यासह काही महिला नेत्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे आणि या प्रकरणानंतर आता नंदुरबार जिल्ह्यात चौधरी यांच्यावर तब्बल 3 अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल आहेत। नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे आपण बघूया रिपोर्ट। भारतीय जनता पार्टीचे विजय चौधरी एकेकाळी नंदुरबार जिल्ह्यात भाजप संघटनेतील महत्त्वाचं नाव। नंदुरबार जिल्हाध्यक्ष पदावर काम करताना पक्षवाढीसाठी केलेल्या कामाची दखल घेत त्यांना प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली होती। त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील संघटनात्मक काम, पक्षाच्या बैठका आणि दौऱ्यांची जबाबदारीही त्यांनी सांभाळली। निवडणूक न लढवता केवळ संघटन कौशल्याच्या जोरावर पक्षात स्थान निर्माण करणाऱ्या विजय चौधरी यांची उत्तर महाराष्ट्र समन्वयक म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती। मात्र आता एका कथित व्हिडिओ क्लिपमुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये विजय चौधरी यांनी भाजपाच्या काही बड्या नेत्यांबाबत आणि महिला नेत्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणानंतर विजय चौधरी यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला। माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांचे चुलत भाऊ रोहन गावित यांनी चौधरी यांच्या विरोधात अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय। याशिवाय अक्कलकुवा पोलीस ठाणे आणि नंदुरबार शहर पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। युवती नेत्याबद्दल असे उद्गार काढणे हे निषेधार्ह आहे आणि आम्ही मालती वळवींच्या सोबत आहोत। त्याचबरोबरीनं माजी खासदार हिनाताई गावित, आत्ताच्या मंत्री रक्षाताई खडसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्याबद्दल आणि तमाम महिला भगिनींच्याबद्दल जे उद्गार काढले आहेत विजय चौधरींनी ते अतिशय निषेधार्ह आहेत। त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। ऑडिओ क्लिप प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोपही सुरू झाले आहेत। भाजप नेत्या रक्षा खडसे, रोहिणी खडसे आणि आदिवासी समाजातील कार्यकर्त्या मालती वळवी यांच्याबाबत केलेल्या कथित वक्तव्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध करण्यात आला। दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी विजय चौधरी यांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना 10 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। अपमानास्पद आणि अश्लील भाषेचा वापर केला असल्याबाबत, जातीवाचक शब्दांचा वापर केला असल्याबाबत कंप्लेंट आपल्याकडे दाखल केलेली होती। आपण आरोपी विजय चौधरी यांना अटक केलेला आहे आणि पुढील तपास, कायदेशीर तपास आपण करत आहोत। मी नंदुरबार नगरवासियांना, नंदुरबार जिल्हावासियांना आवाहन करते की पोलीस त्यांचा कायदेशीर जे काही कार्यवाही आहे ते करतच आहेत। आपण कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। जे काही या अनुषंगाने गुन्हे दाखल करणं आवश्यक आहे ते गुन्हे दाखल झालेले आहेत। आरोपी अटक झालेला आहे। त्याच्यामुळे विश्व आदिवासी दिनाला गालबोट लागेल असं कुठलंही कृत्य आपण करू नये। व्हायरल व्हिडिओ क्लिप प्रकरणाचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे। या 4 दिवसांच्या पोलीस कोठडीत विजय चौधरी यांच्याकडून नेमकी कोणती माहिती मिळते, ऑडिओ क्लिपची सत्यता काय आहे आणि या प्रकरणाला पुढे कोणतं राजकीय वळण मिळतं, याकडे आता नंदुरबारसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे। आफ्ताब खान, पुढारी न्यूज, नंदुरबार।